आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। शरद पवारांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता। चिपळूणमधून परतत असताना पवारांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचं कळत आहे। कृषी प्रदर्शनाच्या या कार्यक्रमासाठी पवार खरं तर चिपळूणमध्ये आले होते आणि त्याच वेळी 4 ते 5 मिनिटं पवारांचं हेलिकॉप्टर 10 फुटांवर हवेतच होतं। तिसऱ्या प्रयत्नानंतर शरद पवारांच्या हेलिकॉप्टरचं उड्डाण झालंय आणि त्याचीच ही एक्सक्लुझिव्ह दृश्य सध्या आपण TV9 मराठीवर पाहतोय। शरद पवारांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचं कळतंय। गेल्या काही दिवसांपूर्वी सुनील तटकरे यांच्या सुद्धा हेलिकॉप्टरमध्ये काहीसा बिघाड झाला होता, एक अपघात त्यावेळी झाला होता आणि आता पुन्हा एकदा शरद पवारांच्या या हेलिकॉप्टरमध्ये सुद्धा बिघाड झाल्याचं कळतंय। 4 ते 5 मिनिटं हे हेलिकॉप्टर 10 फुटांवर हवेतच होतं, मात्र तिसऱ्या प्रयत्नानंतर या हेलिकॉप्टरनं उड्डाण घेतलंय। शरद पवार परतीच्या प्रवासाला निघाले होते। हेलिपॅडवरून हेलिकॉप्टर आहे तर उड्डाण झालं आपण पाहू शकतोय। मात्र 2 वेळा हवेमध्ये झेपावल्यानंतर पुन्हा एकदा ते खाली उतरवण्यात आलेलं आहे। नेमकं टेक्निकल कारण काय हे समजू शकलेलं नाही। आपण या दृश्यांमधून पाहू शकतोय ही सगळी दृश्य आहेत ही चिपळूणमधल्या हेलिपॅडवरची आहेत। चिपळूणमध्ये कृषी प्रदर्शन मेळाव्यामध्ये शरद पवार आले होते, कार्यक्रमाचं उद्घाटन केलं होतं। यानंतर शरद पवार थेट या ठिकाणी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या पटांगणावरती हेलिकॉप्टरच्या माध्यमातून निघणार होते, मात्र सलग 3 वेळा उड्डाण झालं, मात्र या ठिकाणी यशस्वीरित्या झालेलं नाही आहे। आपण या दृश्यामधून पाहू शकता आता तिसरा जो प्रयत्न आहे हा या ठिकाणी झालेला आहे। आता पाहूया आपण आणि हेलिकॉप्टर उडालेलं आपल्या दृश्यामधून दिसतंय। मात्र या ठिकाणी गोंधळ निर्माण झालेला होता की सलग 3 वेळा हे खाली जमिनीवरती उतरवण्यात आलं, यामुळं या ठिकाणी प्रशासनाची थोडी धावपळ झालेली पाहायला मिळते। आता मात्र यशस्वीरित्या गेलेलं पाहायला मिळतंय। कृष्णकांत साळगावकर, TV9 मराठी, चिपळूण, रत्नागिरी।